जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। ब्रह्मानंदं परमस्कुदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय रघुवीर समर्थ। असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। अनन्यास रक्षित से चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी। जया अंतरी भाव होईल जैसा तया लागितो देव पावेल तैसा। ज्याच्या मनामध्ये जसा भाव निर्माण होईल त्याप्रमाणे भगवंताची स्वारी आपल्या भक्ताला पावते। जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव। माऊलींची स्वारी म्हणते भावतोची देव भावतोची देव। ये अर्थी संदेह धरू नका। भाव मनामध्ये जागृत झाले पाहिजे, पण ते कुठले भाव असले पाहिजेत? अष्टसात्विक भाव निर्माण झाले पाहिजे, जे भगवंताला परमप्रिय अशा प्रकारचे आहेत। सात्विकता मोठी प्रिय आहे भगवंताला। ते अष्टसात्विक भाव भगवंताच्या ठिकाणी जिथे निर्माण होतात त्या ठिकाणी भगवंत मोक्ष प्रदान करतो। काय होतं भावाच्या माध्यमातून? माऊली म्हणतात भावे भक्ती फळे भावे देव मिळे निज भावे सोहळे स्वानंदाचे। प्रत्येक जण आनंदाकरता जगतो, लक्षात ठेवायचं। आणि तो आनंद निर्माण होतो तो भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून। अष्टसात्विक भाव जिथे जागृत होतात त्या ठिकाणी। म्हणून समर्थ रामदासांची स्वारी आपल्याला पहिल्या 2 पंक्तींमध्ये भाव सांगण्याचा प्रयत्न करतात। असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। जसा मनामध्ये भाव निर्माण होईल तसा भगवंत वास्तव्य करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये, अंतरामध्ये। जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण। म्हणून हे अवघे जाण आपणची पासे। पण अशी भक्ती भगवंताला समर्पित करताना भाव कसा पाहिजे? मी असताना अन्य। म्हणून पुढच्या पंक्तीमध्ये समर्थ रामदासांची स्वारी सांगते भगवंताला काय पाहिजे? अनन्या चिंतयन्तो माम ये जना प्रिय उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। जिथे भगवंताच्या हातामध्ये दोर दिला, लक्षात ठेवायचं, तिथे भगवंत परम साक्षात्कारी येतो। आपल्या भक्ताला काही करू देत नाही। त्यातली छोट्यातली छोटी कामं सुद्धा भगवंत आपल्या हातांनी करतो। मग भगवंताला भक्ती समर्पित केली की गोरा कुंभाराची मडकी घडवण्याकरता भगवंताची स्वारी येते। नामदेवरायांचे वस्त्र शिवून देण्याकरता भगवंत उभे राहतात। जनाबाईंनी भगवंताचं भजन करावं, भगवंताचं चिंतन करावं आणि भगवंताने पोतीच्या पोती धान्य दळावीत आणि जनाबाईंकडे बघून म्हणावं, जनी तू भजन कर, काम मी करतो।
तेषां नित्यानि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून अनन्य भक्तीने मी असताना अन्य, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. सोमवार आला की ओम नमः शिवाय, मंगळवार आला की जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, बुधवारी पांडुरंग हरी वासुदेव हरी, गुरुवार आला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त, शुक्रवार आला की व्यंकटरमणा गोविंदा, शनिवारी ओम हम हनुमंते नमः, हनुमंताच्या दारामध्ये किंवा शनीश्चर महाराजांच्या दारामध्ये जाऊन उभं राहायचं. रविवार आला की संडे फंडे, आणि नाही तर मल्हारी मार्तंडाच्या दारामध्ये रोज वेगवेगळा देव. नामदेवराय म्हणतात अनेक देवता नघे माझे चित्त, गोड घेता नाम विठोबाचे. आम्ही एकदा पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठवला आणि मग दुसऱ्या कुठल्याही देवतेचं नाव सुद्धा आमच्या मुखामध्ये आलं नाही. याला अनन्य भक्ती म्हणतात, एकनिष्ठ. अनन्य म्हणजे काय? एकनिष्ठ राहणे, एकासाठी एकनिष्ठ राहणे. एकनिष्ठचा अर्थच तो होतो, लक्षात ठेवायचं, एकावर निष्ठा. रात्रीची वेळ आणि बायको नवऱ्याचा हात हातामध्ये घेऊन जर म्हणाले की अहो मला की नाही सगळ्या पुरुषांमध्ये तुम्ही दिसता, त्यामुळे मला सगळेच आवडतात, मग तिथे कुठे प्रेम राहिलं काय? तिथे कुठे अनन्य भाव राहिला काय? तिथे एकनिष्ठता राहिली काय? तुम्ही दिसता तर तुमच्याशिवाय, जसे अनेकांना म्हणायची सवय असते की आम्ही प्रत्येक देवाला जातो तर आमचाच देव आम्हाला तिथे दिसतो. कुठल्याही गुरुच्या दर्शनाला गेलो तरी आम्हाला गुरु आमचे गुरु त्यांच्यामध्ये दिसणं हा अनन्य भाव नव्हे. प्रत्येकाची शक्ती एकसारखी आहे, एको देवा. तसं प्रत्येकामध्ये भगवंतही एकच, लक्षात ठेवायचं. पण प्रत्येकाचा आपला प्रस्थापित देव आहे, त्याच्या पलीकडे जाऊन इतरांमध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. त्याला एकनिष्ठता म्हणतात. आपली बायको, आपली पोरं, आपलं पोरग जर सगळ्यांना बाबा बाबा म्हणत सुटलं, पप्पा पप्पा म्हणत सुटलं तर आपल्याला चालेल का? तसंच आपल्या देवतेला, आपल्या सद्गुरु शक्तीला वारंवार तुम्ही इतरांच्या दारामध्ये जाताय ते आवडत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून अनन्य भक्तीनं जो भगवंताला शरण गेला, सद्गुरूला शरण गेला, तिथे भगवंताची स्वारी, सद्गुरूंची स्वारी पूर्णत्व प्रदान करते. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी. मग अशा आनंद भक्तीने जो भगवंताला शरण जातो, लक्षात ठेवायचं, तिथे तो भगवंत, तिथे चाप पाणी या शब्दाचा उपयोग समर्थ रामदासांनी केलाय. चाप पाणी, भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या हातामध्ये चक्र धारण केलं, तो चक्र पाणी. भगवान महादेवांनी आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेतला, ते शूळ पाणी. तसे प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातामध्ये धनुष्य धारण केला, म्हणून चाप पाणी. धनुर्धर, ती प्रभू रामचंद्रांची स्वारी आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरता धावून येते. फक्त भक्त होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी भक्ती करणं गरजेचं आहे. कसा आहे, भगवंत समर्थांची स्वारी म्हणते अष्टसात्विक भाव जागृत होऊन जो भगवंताचा झाला, फसवा भाव नकोय तिथे. भाव असेल माईक तरी देवही बनेल महाठक, नवलतयाचे कौतुक जशास तसे श्रीराम. भाव असेल माईक, माईक म्हणजे फसवा. फसवा भाव मनामध्ये धरून जर तुम्ही भगवंताची भक्ती कराल तर तो जशास तसा आहे, लक्षात ठेवतो. जो जसा वागेल तसा त्याला अनुभव देणार आहे. भगवंताला फसवू शकत नाही, कारण हृदयोस्तु जनार्दना, भगवंत आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य, प्रत्येक सजीव वस्तू, प्राणी हा चल आहे. एकदा का भगवंत निघून गेले की तो अचल होऊन जातो. म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठता मोठी गरजेची आहे, लक्षात ठेवायचं. फसवेपणा काढून टाकायचा आहे.
इतरांच्या बाबतीत ठेवलात तर त्यांना कळणार नाही कदाचित, पण आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करणाऱ्या भगवंताला आपलं फसवणं कळतं. म्हणून त्याचे भक्त बना, आईसी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुकेल फेरा गर्भवासी. मग तिथे भगवंत आपल्या हृदयामध्ये आपल्या भक्ताला स्थान देतो. आणि जो असं दास्यत्व भगवंताला समर्पित करतो, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, तिथे भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा होऊ देत नाही, कारण तो आपल्या दासांचा अभिमानी आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु दीनानाथ जी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.